हेलो। दूसरे दूसरे राउंड का दूसरा मुकाबला देखने को मिलता हुआ एजे फाइटर्स कोएत वर्सेस अड़खल, जहां पर एजे फाइटर्स कोएत ने टॉस जीतकर पहले फील्डिंग का मुजाहरा किया है और अड़खल को बल्लेबाजी की दावत दी है। पहली मर्तबा बरकत शेख, पहली गेंद डॉट गेंद, बाकी का काम विकेट कीपर ने पूरा किया। सातारा एक्सप्रेस बरकत शेख फिर एक बार दूसरी मर्तबा मौका मिलता हुआ उन्हें गेंदबाजी का अपने ओर की दूसरी गेंद लेकर सामना करेंगे। बार बार लगातार वही गेंद बिंदी कराते हुए, अपने गेंदों को घुमाते हुए वही टप्पा और उसी के साथ दूसरी गेंद भी डॉट। अभी तक कोई अटकल का खाता खुलता नहीं। अड़खल की तरफ से सलामी बल्लेबाज नाजिम और समी, फिर एक बार अबरकशक अपने की तीसरी गेंद लेकर उठाकर खेला है। वहां पर कैच हो सकती थी और वहां पर बेहतरीन कैच कैफ ने लिया और इसी के साथ पहला धक्का लगता हुआ अड़खल को। शांत वातावरण और उस दरमियान ये मुकाबला देखने को मिलता हुआ बुरुंडी के ग्राउंड में। उसकी जगह संभालने के लिए अजहर पहली मर्तबा सामना करेंगे बरकत। पिछली मैच के अंदर बेहतरीन बल्लेबाजी देखने को मिली थी अजहर की तरफ से। फिर एक बार चौथी गेंद लेकर बरकत शेख राइट आर्म राउंडर से अजहर के लिए सफल होकर खेलना चाहते थे, लेकिन बीट हुए वहां पर। चार गेंदे और अभी तक कोई टीम का खाता नहीं खुला। फिर एक बार अपने ओर की पांचवी गेंद लेकर बरकत शेख राइट आर्म राउंड विकेट से उन्होंने ग्राउंड का मुआयना किया है। अपने ओर की पांचवी गेंद लेकर राइट आर्म राउंड विकेट से सामना करेंगे अजहर। फिर एक बार लगातार बार बार वही गेंद और उसी गेंद से बीट कराते हुए पांच गेंदे डॉट की है। अच्छी गेंदबाजी का मुजाहरा करते हुए बरकत, बेहतरीन गेंदबाजी देखने को मिलती है, अच्छा बैटल देखने को मिलता हुआ दोनों खिलाड़ियों के दरमियान। दोनों भी अच्छी टीम है। दूसरे राउंड का दूसरा राउंड देखने मिलता हुआ। फिर एक बार लगातार वही बिंदी गेंद और इसी के साथ इस टूर्नामेंट की पहली मेडन ओवर देखने को मिलती है बरकत शेख के रूप में। अच्छी गेंदबाजी करते हुए बरकत शेख। अब उनकी जगह संभालने के लिए कुणाल कदम, एक बेहतरीन खिलाड़ी है कुणाल कदम। सामना करेंगे समी अपने और कुणाल अपने ओर की पहली गेंद लेकर राइट आर्म ओवर द विकेट से समी। पहली गेंद कुणाल, बेहतरीन गेंद और पहली गेंद बिंदी करते हुए। अभी तक अड़खल का कोई खाता नहीं खुला है। 7 गेंदें लगातार डॉट की है। अगर इस मैच को जीतना है तो अड़खल को अच्छी बल्लेबाजी करना होगी, अच्छे शॉट लगाना होंगे। फिर एक बार अपने की दूसरी गेंद लेकर कुणाल कदम, फुल टॉस लाइन की गेंद थी, ऑफ साइड के अंदर ढकेला, वहां मिड आउटफील्ड खराब होने की वजह से पहला रन दौड़ कर मुकम्मल किया, दूसरा रन भी मुकम्मल किया, अच्छी रन विकेट। इस 2 रन की मदद से स्कोर टीम का खाता खुलता हुआ अड़खल का 2 रन, 2 गेंदे और 2 रन। फिर एक बार राइट आर्म ओवर द विकेट से कुणाल सामना करेंगे समी अपनी ओर की तीसरी गेंद लेकर। समी के लिए पटकी हुई गेंद थी, उठाकर खेला डिक्लेयर जोन के अंदर। फिर एक बार 2 रन से स्कोर बढ़ता हुआ 4 रन, 3 गेंदे और 4 रन। अच्छी बल्लेबाजी अपने टीम के लिए करते हुए समी। पहली गेंद डॉट, फिर लगातार डिक्लेयर जोन के अंदर गेंद को ढकेला और 2 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 4 रन, 3 गेंदे और 4 रन।
एक अच्छा मुकाबला देखने को मिलता हुआ दोनों टीमों के दरमियान। अगर मैच को जीतना है अड़खल को तो अच्छी बल्लेबाजी करना होगी। दोनों भी टीमें, कोई टीम छोटी नहीं होती और कोई टीम बड़ी नहीं होती। यहाँ पर दूसरा राउंड देखने को मिलता हुआ, जब कोई टीम दूसरे राउंड के अंदर पहुंचती है तो वो टीम अच्छी ही टीम होती है। हर प्लेयर को ये सोचना चाहिए कि मैं अपने अंदर कुछ हूँ। थोड़ी फील्डिंग की सजावट करते हुए हर्षद पिंडारी। फिर एक बार अपने की चौथी गेंद लेकर राइट मोर्दे से कुणाल कदम उठाकर खेलना चाहते थे। फिर एक बार बिंदी गेंद, मैं कह फिर एक बार 4 गेंदे और 4 रन लगातार डॉट किया है कुणाल कदम ने। समी को हाथ खोलने का मौका नहीं दिया। अगर स्कोर को आगे बढ़ाना है तो बड़े शॉट से काम नहीं चलेगा, छोटे शॉट भी लगाने होंगे, सिंगल और डबल से भी काम चलाना होगा। फिर एक बार डॉट गेंद, 5 गेंदे और 4 रन, 1 विकेट के नुकसान पर अड़खल। इस ओवर की आखिरी गेंद, इस ओवर की आखिरी गेंद कुणाल। फिर एक बार कारपीट के सहारे ढकेला है। पहला रन दौड़कर मुकम्मल किया, दूसरे रन के लिए और दूसरा रन भी देखते देखते मुकम्मल किया। अच्छी रनिंग बिटवीन विकेट दोनों प्लेयर के दरमियान देखने को मिलती हुई, इस 2 रन की मदद से स्कोर बढ़ता हुआ 6 रन 2 रन की 2 ओवर के इख्तिताम पर। कोई बड़ा शॉट, 2 ओवर के इख्तिताम पर 6 रन 1 विकेट के नुकसान पर। अभी तक 2 ओवर हो चुके हैं लेकिन कोई बड़ा शॉट देखने को नहीं मिला है। कम से कम अड़खल को अगर इस मैच को जीतना है तो एक अच्छा लक्ष्य खड़ा करना होगा। 5 ओवर का मैच है और 5 ओवर के मैच के अंदर कम से कम 40 से 45 एक फाइटिंग स्कोर माना जाता है। अपनी टीम की तरफ से विशाल मडवी अपने टीम के लिए तीसरी ओवर लेकर राइट आर्म राउंड विकेट से पहली मर्तबा सामना करेंगे अजहर। विशाल मडवी मैन फ्रॉम पनवेल अपने ओवर की पहली गेंद लेकर राइट आर्म राउंड विकेट से सामना करेंगे अजहर पहली मर्तबा। अच्छा शॉट उठाकर खेला डिक्लेयर जोन के अंदर और 2 रन मिलते हुए इस 2 रन की मदद से स्कोर बढ़ता हुआ 8 रन। फिर एक बार अपने ओर की दूसरी गेंद लेकर राइट आर्म राउंड विकेट से अपने ओर की दूसरी गेंद लेकर सामना करेंगे अजहर। दौड़ना शुरू किया, अच्छा शॉट उठाकर खेला है, गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 6 रन के लिए और 6 रन की मदद से स्कोर बढ़ता हुआ 14 रन। हाथ खोलने का मौका दिया और उसका अजहर ने भरपूर फायदा उठाया और गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 6 रन के लिए और 6 रन की मदद से स्कोर बढ़ता हुआ 14 रन। इसी तरह से शॉट लगाने होंगे अटखल को अगर इस मैच को जीतना है तो अच्छी बल्लेबाजी इसी तरह से करनी होगी। हर ओवर के अंदर कम से कम 2 बाउंड्री अगर लगाते हैं तो 40-45 एक फाइटिंग टोटल माना जाएगा। 2 गेंदे हो चुके हैं, 14 रन। फिर एक बार अपने ओर की तीसरी गेंद लेकर अजहर ने पिछली मैच के अंदर भी अच्छी बल्लेबाजी का मुजाहरा किया था। विशाल राइट आर्म राउंड विकेट से एक लंबा रनअप अपने ओवर की तीसरी गेंद लेकर फिर एक बार सामना करेंगे अजहर। गेंद की वही शॉट खेलना चाहते थे लेकिन बीट किया। अब विशाल ने बैट्समैन को भापा और उस हिसाब से गेंद की और बिंदी गेंद करते हुए छक्का लगने के बाद विशाल ने कमबैक करते हुए 4 गेंदे और 14 रन 1 विकेट के नुकसान पर अड़खल।
कोई खिलाड़ी बड़ा नहीं होता और कोई खिलाड़ी छोटा नहीं होता, हर खिलाड़ी को सोचना चाहिए कि मैं अपने अंदर कुछ हूँ। फिर एक बार अपने ओर की चौथी गेंद लेकर विशाल सामना करेंगे अजहर, राइट आर्म राउंड विकेट से उठाकर खेला है। फिर एक बार डिक्लेयर जोन के अंदर गेंद जाती हुई 2 रन के लिए, और इस 2 रन की मदद से स्कोर बढ़ता हुआ 16 रन। मैं बताता चलूं कि पहली ओवर मेडन हुई थी, दूसरी ओवर के अंदर 6 रन आए, 4 रन आए, और तीसरी ओवर के अंदर 8 रन आए, और इस 4 गेंदे और 16 रन हो चुके हैं एक विकेट के नुकसान पर अड़कल। फिर एक बार अपने ओर की पांचवी गेंद लेकर विशाल, राइट आर्म राउंड विकेट से कार्पेट के साइड अकेला था, वहां पर पहला रन मुकम्मल किया, और देखते देखते दूसरा रन भी मुकम्मल किया। अच्छी रनिंग बिटवीन विकेट दोनों प्लेयर के दरमियान देखने को मिलती हुई, और इस 2 रन की मदद से स्कोर बढ़ता हुआ 18 रन। एक छक्का आने के बाद बल्लेबाज को खामोश किया है विशाल ने। हेलो। फिर एक बार अपने ओर की अच्छी गेंद वहां पर फिर एक बार बीट कराया विशाल ने, और 3 ओवर के इख्तिताम पर 18 रन एक विकेट के नुकसान पर। 3 ओवर के इख्तिताम पर 18 रन एक विकेट के नुकसान पर। इसमें अगर फिर एक बार अपने कोटे की दूसरी ओवर लेकर टीम के लिए चौथी ओवर कर कुणाल कदम, बताता चलूं कि ये खिलाड़ी कल बेलगाम के अंदर खेल कर यहाँ पर सफर करके बुरुंडी के मैदान पर आया है। फिर एक बार अपने कोटे की दूसरी ओवर लेकर पहली गेंद सामना करेंगे समी, उठाकर खेला है, डिक्लेयर जोन के अंदर गेंद जाती हुई 2 रन के लिए, 2 रन की मदद से स्कोर बढ़ता हुआ 20 रन। इसी तरह से बल्लेबाजी करना होगा अरखल को, एक दो बड़े शॉट, और इसी तरह से सिंगल डबल से भी काम चला रहा होगा। हर गेंद पर बड़ा शॉट आए ये नहीं हो सकता। कुणाल अपने ओर की दूसरी गेंद लेकर राइट आर्म राउंड विकेट से सामना करेंगे समी, उठाकर खेलना चाहते थे लेकिन बीट कराया, अपनी उंगलियों को घुमाया, अच्छा टप्पा, और बाकी का काम विकेट कीपर ने पूरा किया। एतेना का बाहुबली का टप्पा और गेंदबाज का अच्छा टप्पा ये क्रिकेट के अंदर बहुत मायने रखता है। तो लगातार अच्छे टप्पे पर गेंदबाजी करते हुए कुणाल कदम अपने ओर की तीसरी गेंद लेकर फुल टॉस लाइन की गेंद, लोअर फुल टॉस, कारपेट के साइड अकेला 1 रन मुकम्मल किया, और दूसरा रन लेना चाहते थे लेकिन अजहर ने मना किया समी को, और इस 1 रन की मदद से स्कोर बढ़ता हुआ 21 रन। 3 गेंदे और 21 रन। फिर एक बार अपने ओर की चौथी गेंद लेकर पहली मर्तबा अजहर, राइट आर्म राउंड विकेट से कुणाल, उठाकर खेलना चाहते थे, लोअर फुल टॉस, बीट कराया, बाकी का काम विकेट कीपर ने पूरा किया, कैप्टन कूल बंटी पिंडारी। 4 गेंदे और 21 रन एक विकेट के नुकसान पर। अपने ओर के पांचवी गेंद लेकर राइट आर्म राउंड विकेट से कुणाल आगे आकर खेलना चाहते थे, वहां पर फंसाया, फिर एक बार बल्लेबाज को भापा था पूरी तरह तरीके से, लेकिन वहां पर फिर एक बार बीट होते हुए अजहर बार बार वही गेंद घुमाते हुए पूरी तरह से अपने गेंदबाजी के ऊपर अजहर को अपना पूरा एक्सपीरियंस थोपते हुए मैच के अंदर कुणाल फिर एक बार अपने और क्या आखिरी गेंद लेकर राइट राउंड विकेट से सामना करेंगे अजहर। फिर एक बार खेलना चाहते थे सफल होकर लेकिन नाकाम रहे, और ओवर की समाप्ति 4 ओवर की समाप्ति पर 21 रन एक विकेट के नुकसान पर। एक छक्का आने के बाद अजहर को पूरी तरह से खामोश किया था,
उसके बाद कोई बड़ा शॉट देखने को नहीं मिला। अगर इस मैच को अरखल को जीतना है तो कम से कम इस ओवर के अंदर तो भी 15 से 20 रन, कम से कम 15 रन, ताकि 30 रन हदफ रख सके और फाइट करने में आसानी हो। जब तक एक अच्छा टोटल नहीं हो सकता, बॉलर के लिए एक कारामत साबित नहीं होगा। इस इनिंग के आखिरी ओवर लेकर अपने कोटे की पहली ओवर कर राज, जो कि नवी मुंबई से बिलोंग करते हैं, राज अपनी ओवर की पहली गेंद लेकर राइट आर्म ओवर द विकेट से सामना करेंगे समी। एक बड़ा रन अप राज, अच्छी गेंद और उठाकर खेला है, गेंद डिक्लेयर जोन के अंदर जाती, वहां पर आउटफील्ड खराब और एक रन के साथ दूसरे रन लेना चाहते थे, लेकिन वहां पर रन आउट होते हुए समी। और इसी के साथ अटकल को दूसरा झटका लगता हुआ, 22 रन के 22 रन पर दूसरा झटका लगता हुआ समी का। अब समी की जगह संभालने के लिए दानिश। इस इनिंग के आखिरी ओवर लेकर राज अपने कोटे की पहली ओवर, अपने ओवर की दूसरी गेंद लेकर राइट आर्म ओवर द विकेट से सामना करेंगे अजहर। उठाकर खेला है, वहां पर गेंद डिक्लेयर जोन के अंदर जाती हुई 2 रन के लिए, उस 2 रन की मदद से स्कोर बढ़ता हुआ 24 रन। अभी भी कोई बड़ा शॉट देखने को नहीं मिला। एक सिक्सर के बाद पूरी तरह से खामोश किया है अजहर को। 2 गेंदे और 24 रन 2 विकेट के नुकसान पर। अपने और की तीसरी गेंद लेकर फुल टॉस, गेंद उठाकर खेला है, गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई, इसी शॉट का इंतजार था, गेंद सीमा रेखा बाहर 6 रन के लिए, और 6 रन की मदद से स्कोर बढ़ता हुआ 30 रन। मैंने कहा था इसी ऐसे ही शॉट लगाने होंगे अगर इस मैच को जीतना है तो अडखल को। बेहतरीन शॉट लगाया और इस 6 रन की मदद से स्कोर बढ़ता हुआ 30 रन। मंजिल उन्हीं को मिलती है जिनके हौसलों में जान होती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके हौसलों में जान होती है, पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। तो यहाँ पे हौसला अपना बढ़ाना होगा अजहर को। फिर एक बार उठाकर खेला है, बेहतरीन शॉट, वहां पर गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती, 4 रन, और इस 4 रन की मदद से स्कोर बढ़ता हुआ 34 रन 2 विकेट के नुकसान पर। अपने हाथों को खोलते हुए अजहर और अच्छी बल्लेबाजी का मुजाहरा करते हुए 2 गेंदों पर 2 बाउंड्री लगाकर अपने टीम को इस मैच के अंदर बनाकर रखा है। 4 गेंदे और 34 रन, बेहतरीन बल्लेबाजी देखने को मिलती हुई। अगर 2 गेंद के अंदर एक बड़ा हिट देखने को मिलेगा तो 40 रन एक अच्छा टोटल होता है। क्योंकि क्रिकेट है और ये क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम, क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है जहां हर प्रोडिक्शन फेल है। तो हर मैच इंपॉर्टेंट है हर टीम के लिए। चार गेंदे और 34 रन थोड़े महंगे साबित होते हुए राज। फिर एक बार अपने की 5वीं गेंद लेकर राइट आर्म राउंड ओवर द विकेट से, ओ बेहतरीन गेंद, अच्छी गेंद, कम करते हुए बीट कराया और अपने गेंदबाजी पर नाखुश होते हुए राज। 2 गेंदे गलत टप्पा और उसका भरपूर फायदा उठाया अजहर ने। 5 गेंदे और 34 रन 2 विकेट के नुकसान पर। इस ओवर की आखिरी गेंद आना बाकी, अगर इस गेंद पर बड़ा हिट आता है तो एक अच्छा टोटल माना जाएगा। 35 रन हो चुका है 2 विकेट के नुकसान पर अटकल। अपने ओवर की आखिरी गेंद लेकर, इस इनिंग की आखिरी गेंद लेकर राज सामना करेंगे दानिश। दानिश ने पिछले मैच के अंदर 2 बड़े हिट लगाए थे और अपनी टीम को जिताया था। फिर एक बार वही दानिश, बेहतरीन गेंद, लोअर फुल टॉस किया था, पहला रन दौड़कर मुकम्मल किया, दूसरा रन देखते देखते दूसरा रन भी दौड़कर मुकम्मल किया, तीसरा रन लेना चाहते थे और वहां पर रनआउट का मौका, और वहां पर रनआउट होते हुए दानिश। इस 2 रन की मदद से स्कोर बढ़ता हुआ 37 रन। और अगर इस मैच को कोई एजी फाइटर्स को अगर जीतना है तो इस मैच के अंदर 38 रन का हदफ रखा है हडखल ने। जल्द से जल्द अड़खल से कहा, जल्द से जल्द अड़खल अपनी फील्डिंग को सजा ले। इसके बाद एक क्वार्टर फाइनल का मुकाबला बाकी है।
जल्द से जल्द अरखल अपनी फील्डिंग को सजा ले ताकि अगला मैच खिलाने में आसानी हो। इसके बाद एक क्वार्टर फाइनल का मुकाबला बाकी है। ओवर के अंदर दान अजहर की अच्छी बल्लेबाजी देखने को मिलती हुई और 5 ओवर के इख्तिताम पर 38 रन का हदफ रखा है। अगर इस मैच को कोई को जीतना है तो 38 रन बनाना होंगे। अच्छी बल्लेबाजी है। पिछले मैच के अंदर जमाल ने अच्छी बल्लेबाजी की थी और गणेश पारंगे जो लेफ्टी है उन्होंने बेहतरीन एक स्विफ्ट शॉट लगाया था 6 रन के लिए। तो अच्छी बल्लेबाजी है लेकिन सामने वाली टीम भी अच्छी है, उनके अंदर अच्छे गेंदबाज है। तो दोनों टीम एक अच्छा बैटल देखने को मिलेगा दोनों टीमों के दरमियान। पहले 3 ओवर के अंदर खामोश किया था, ऐसा लगा था कि 25 से 30 रन हो गए, लेकिन आखिरी ओवर के अंदर कमबैक किया और अपने टीम को बनाए रखा। अजहर ने 2 बड़े शॉट लगाए और अपने टीम को 38 रन के हदफ तक पहुंचाया। गरीब नवाज ए ने क्वार्टर फाइनल के अंदर प्रवेश किया है। अगर ये मैच जो जीतेगा वो गरीब नवाज ए के साथ खेलेगा। गरीब नवाज ने दूसरा मुकाबला जीतकर क्वार्टर फाइनल के अंदर प्रवेश किया है। ये दूसरा राउंड है। इस मैच के अंदर जो जीतेगा वो गरीब नवाज ए के साथ खेलेगा। एक अच्छा बैटल देखने को मिलेगा। एक अच्छा दोनों टीमों के दरमियान एक अच्छा बैटल को देखने को मिलेगा। दर्शक बहुत दूर से आए हुए हैं। चला लवकरात लवकर अजून देखील मॅचेस खूप बाकी असतील. अजून आय थिंक एक मॅच बाकी असेल. चला लवकरात लवकर मॅचला सुरुवात करूयात. ऑफिशियल्स मगुलभाई रिक्वेस्ट असेल आणि सलामीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतील. मॅचला सुरुवात होते आणि खऱ्या अर्थानं अगदी जबरदस्त मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळते गरीब नवाज बुरुंडी यांच्या माध्यमातून. एक मानाची सन्मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा पाहतोय आणि आज आपण या तिसऱ्या दिवसाच्या कदाचित या मॅचकडे येऊन आपण पोहोचलेलो आहोत. दोन्ही संघांमध्ये चांगले चांगले खेळाडू आहेत. त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं म्हणजे गरीब नवाज बुरुंडीचा एक जो संघ आहे क्वार्टर फायनलसाठी क्वालिफाय झालाय. आपण बघतो तर या संपूर्ण स्पर्धेचे जे मुख्य आयोजक आहेत त्यांची प्रशंसा करूया, कारण सर्व दापोलीकर असतील महाराष्ट्रातील अनेक स्टार खेळाडू या संपूर्ण स्पर्धेमध्ये होऊन गेलेले आहेत. त्याचबरोबर आपण बघतोय तर चांगले चांगले प्लेयर्स असतील. आमचे सज्जादभाई देखील त्यांच्या अगदी सुमधुर वाणीनं आम्ही अनेक रसिक प्रेक्षकांना अगदी मंत्रमुग्ध करताना बघितलं. त्याचबरोबर आमचे नईमभाई देखील बाकी सर्व खेळाडूंचा हौसला वाढवत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी सर्व जे ग्रामस्थ या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं स्वागत आम्ही करतो. पहिलाच बॉल बघितला, इथे जमालच्या बॅटमधून कमालवाला स्ट्रोक 2 रन्स मिळत आहेत. त्याचबरोबर एकंदरीत आपण बघतोय संपूर्ण स्पर्धा पिक्सल प्रो लाईव्ह इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून थेट प्रक्षेपित केली जाते. चांगलं या ठिकाणी आपल्याला त्यांचं वर्क पाहायला मिळते. संपूर्ण टेक्निकल जी टीम आहे त्यांचे कॅमेरामन्स असतील, त्याचबरोबर या ठिकाणी आपण बघतो जे ऑपरेटर आहेत त्या सर्वांचं मनापासून आम्ही आभार आणि स्वागत करतो. कारण ज्याप्रमाणे गेले 2 दिवस ही संपूर्ण स्पर्धा यशस्वी होण्यामागचं कारण या चॅनलच्या माध्यमातून देखील अगदी घर बसलेल्या रसिक प्रेक्षकांना देखील या स्पर्धेचा आनंद घेता येतोय. आणि कालच्या गेल्या पहिल्या दिवसापासून आमचे जे ऑफलाईन स्कोरर आहेत अफनान आणि त्याचबरोबर मुझम्मिल हे देखील आमच्या समेत जोडले गेलेत. त्यांचं देखील कॉन्ट्रीब्युशन संपूर्ण स्पर्धेसाठी राहिलेलं आहे. अचूक गुणांची टिप्पणी आमच्या मराठी अगदी भाषेमध्ये जर सांगितलं तर सांख्यिकी तज्ज्ञ आता ते आमच्या बाजूला बसलेले आहेत. चला मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला सर्वांना घेऊन जाईन. दानिश गोलंदाजी मार्कवरती केवळ 2 रन्स पहिल्या बॉलवरती आले आणि दानिशनं जो फलंदाज आहे ना त्यानं अक्षरशः थांबवण्याचं काम केलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपण बघतोय तर या पिक्सल प्रो या चॅनलचे जे एडिटर आहेत उभे देखील त्या ठिकाणी कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये दिसत आहेत. जमालला अक्षरशः तिथे जकडवून ठेवलंय. जमाल आता थोडीशी चर्चा करतोय की स्वतःकडेच की असा फटका मी कसा करू शकतो, परंतु हा सामना जितका वाटतो तेवढा सोपा नाहीये. आपण टार्गेटची चर्चा केली तर तब्बल 27 बॉलमध्ये अजून 36 रन्स पाहिजे. 38 धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. एका बाजूला हा अडखळ आणि त्याचबरोबर हा संघ खेळताना एजे फायटर्स कुवेत या 2 संघांमध्ये बिग बॅटल चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये मोठी लढत आहे. कोणता संघ जिंकणार?
अक्षरशः आपण बघतोय ना, तर फलंदाजी करणारा जो फलंदाज जमाल आहे, त्याला थांबवलंय. मोठे फटके खेळू देत नाहीयेत. त्याला अगदी अक्षरशः हात खोलण्यासाठी संधी देखील दिलेली नाहीये. आता गणेश ऑन अ स्ट्राईक मार्कवरती आलेला आहे. गणेशसाठी फील्डिंग पोझिशनचा जर चर्चा केलं गेलं तर एक्स्ट्रा कव्हर देखील आपण बाहेर काढला गेले. लाँग ऑनला देखील डीप क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड शॉट लेगला क्षेत्ररक्षक डीपमध्ये. त्याचबरोबर आपण बघतोय थर्ड मॅचचा ओहो! यावेळेला जबरदस्त दाढीची कमालची बॉलिंग आहे. गणेश होतोय गोल्डन डकचा शिकार बाहेर जाईल. व्हॉट अ मॅग्निफिशंट डिलिव्हरी. काय गोलंदाजी चालली आहे. एक षटकाचा खेळ आता तिथे संपलाय. संघाचं स्कोर बोर्ड जाऊन पोहोचले. लॉस ऑफ 1 रन. 3 रन्स ऑन बोर्डला लागलेले आहेत. आता 24 चेंडूंमध्ये 35 रन्स पाहिजेत. एका बाजूला आपण बघतोय तर अडखळ गावातले सगळे आपण अगदी छोटे-छोटे प्लेयर्स आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय या संपूर्ण महाराष्ट्र असू देत. त्याचबरोबर आपण या महाराष्ट्रातील चांगले-चांगले प्लेयर्स आलेले आहेत. महाराष्ट्राच्या बाहेरचे देखील प्लेयर्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळून गेलेत. त्या स्पर्धेची ती वैशिष्ट्ये आहेत. बॅटर नेम प्लीज. योगेश पवारला नंबर 3 वरती आता पाठवलं गेलंय. क्रमांक 3 वरती योगेश पवार असेल 24 बॉलमध्ये 35 रन्स पाहिजेत. आपण चर्चा केली एकंदरीत अक्षत पेंढारी असेल, जमाल देखील असेल, गणेश पारंगेला आपण पाहिलं असाल. त्याचबरोबर योगेश पवार, कुणाल कदम ॲज अ बॉलरची भूमिका शानदार त्यांनी निभावली. राजला बघितलं आपण त्याचबरोबर रोहित, त्याच्यानंतर आपण विशाल याला देखील पाहिलं होतं आणि बरकत शेख. अगदी चांगले-चांगले प्लेयर्स त्या टीमकडे तर दुसऱ्या बाजूला सगळे यंगस्टर्स आहेत. अगदी सगळे लोकल बॉयज खेळत आहेत. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये दानिशनं थांबवलंय. बॅटिंग करणारा जो फलंदाज होता शेवटच्या बॉलवरती अगदी यष्टी उद्ध्वस्त करून टाकल्या. 24 बॉलमध्ये 35 रन्स आहेत. कोणता संघ जिंकेल माहीत नाहीये. गोलंदाजी मार्गवरती आय थिंक कमी चेंडू सोपवला गेलाय. कमी गोलंदाजी मार्गवरती राईट ओव्हर द विकेट जमाल तय्यार आहे. खरपूस समाचार घेतला जाईल का? हो, मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. फाईन, 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 फाईन 4 रन्स मिळतील. चौकारी इथं येतोय. ही स्ट्रेंथ आहे या खेळाडूंची. योगेश पवारच्या बॅटमधून तिथे क्षमास्वी जमालच्या बॅटमधून आपल्याला 4 रन्स मिळतायत. जमालनं मात्र अगदी सुरेख फटका खेळला. ऑप्शनच्या थोडंसं बाहेर आला, शफल झाला. त्याच्यानंतर फाईनला डीपला क्षेत्ररक्षक होता. त्याच्या अगदी डोक्यावर चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स मिळतायत. एक-एक रन्स खूप महत्वाचा आहे. इम्पोर्टंट बॅटल चालू आहे. या इम्पोर्टंट मॅचमध्ये चांगलं खेळावं लागेल. शॉर्ट बॉल आहे. प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. कॅच पकडली जाईल. या सुपर कॅच, सुपर धमाल कमाल बेमिसाल कॅच पकडली जातीये. इथे या खेळाडूच्या माध्यमातून व्हॉट अ मॅग्निफिशंट कॅच, सुपर कॅच, आउटस्टँडिंग कॅच. 7 वरती दुसरा धक्का बसलेला आहे. हे जे फायटर्स कुवेत या टीमला आता विकेट कोणाची मिळाली आहे? तर जमालची विकेट मिळालेली आहे. बॅटिंगसाठी कोणाला पाठवलं जातंय? सायंकाळच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं सांगितलं विकेट ही रंग बदलते. ज्याप्रमाणे माणसं रंग बदलतात ना, तशी विकेट देखील रंग बदलते आणि ही विकेट आता सायंकाळच्या सत्रामध्ये थोडीशी धीमी झाली आहे. आता तुम्हाला खेळणं थोडं कठीण जाऊ शकतं. कारण बॅटवरती ज्या एक्स्पेक्ट बॅटर्स करतोय ना, की चेंडू अगदी पटकन येणं गरजेचं आहे. तसा आता चेंडू येत नाहीये. चेंडू पडल्यानंतर ना थोडासा थांबतोय आणि कुठेतरी या ठिकाणी जो फलंदाज असेल ना, त्याला स्ट्रगल करावा लागतोय. त्याला अगदी जो फटका असेल तो तुम्हाला बनवून घ्यावा लागणार आहे. तुम्ही त्या पेसचा उपयोग करू शकत नाही आहात किंवा त्या पेसला आपण त्या पेसनुसार तुम्ही मोठा फटका खेळू शकत नाही आहात. कधी-कधी कमी गतीचा बॉल तुमचा घात करू शकतो. 7 वरती दुसरा मोठा धक्का बसलाय. जे फायटर्स कुवेत या टीमला बॅटिंगसाठी अगदी आपण बघतोय तर इथे कैफ कैफ तय्यार असेल नंबर 4 वरती. ओ बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक दुसरा खेळाडू बाद होतोय. चाललाय बाहेर. बाहेर जाईल. विकेट नंबर 3. हे जे फायटर्स कुवेत या टीमला तिसरा धक्का बसला. ज्याप्रमाणे झाडाची पानं गळली जातात ना, तशा प्रकारचं विकेटचं पतन बॅटिंग करणाऱ्या टीमचं झालेलं आहे. ओ भाई दानिश आणि त्याचबरोबर येत आहेत आणि त्या समीला सांगतात काय सुरेख गोलंदाजी केली. प्रशंसा करावी लागेल या बॉलरची. एका बाजूला टेनिस क्रिकेट विश्वातील तारे सितारे तुमच्या समोर आहेत. तर दुसऱ्या बाजूला समी हा लोकल बॉय आहे. अडखलचा लोकल बॉय. व्हॉट अ सुपर बॉलिंग आहे. थांबवलंय. आफ्टर हमने संवाद. अगदी गावाकडचं क्रिकेट आता खऱ्या अर्थानं गोलंदाज चांगल्या प्रकारचे दाखवतायत. येस मकबूल सर.
21 बॉल आणि 21 बॉलमध्ये 31 रन्स पाहिजेत. हर्षद पेंडारी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. खालापुराची आन बान आणि शान. एक दर्जेदार बॅटर असेल समोर. आता ओना हॅट्रिक्सचा बॉल आहे. प्रहार केलाय याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. पहिलाच बॉल निखिल झोनकडे खेळले. 2 रन्स मात्र मिळणार आहेत. हर्षद आणि योगेश पवार ही जोडी आता असणारच आहे. खांद्यावरती जबाबदारी या दोन्ही खेळाडूंची असेल. प्रचंड अनुभव. हर्षदला सातत्याने अनेक मोठमोठ्या स्पर्धा तुम्ही खेळताना पाहिलं असेल. आपण बघतोय की हा जो संघ आहे ना, अगदी या खेळाडूच्या अगदी डीपपर्यंत बॅटिंग आहे. मोठा प्रहार करायचा. डिस्कवर लेगला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये बॉल बॉल बॉल. येस 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 येस. विकेट नंबर 4. काय बॉलिंग चालली आहे. हर्षद देखील बाहेर येतोय. आता मात्र फक्त एकच नावाची चर्चा. समी समी आणि समी. काय बॉलिंग चालली आहे. आउटस्टँडिंग गोलंदाजी. आता हर्षदला देखील मैदानाच्या बाहेर पाठवलं जातंय. ही बॉलिंग आहे. ही स्ट्रेंथ आहे या खेळाडूची. असं वाटलं होतं ना की कुठेतरी हा सामना 2 ते 3 ओव्हरमध्ये फिनिश होईल. सामना संपला नाहीये मित्रांनो. सांगत संकटामध्ये सामना संपला नाही. 9 रन्स झालेत. 4 विकेट गेलेले आहेत. 19 बॉलमध्ये 29 धावा पाहिजेत. 19 बॉल्स नीड्स 29 रन्स. 29 रन्स पाहिजेत 19 बॉलमध्ये. पहिल्या बॉलवरती फक्त चौकार. त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट्स आल्या. त्याच्यानंतर दुहेरी धावाचा फटका आणि नंतर बॅटिंगसाठी बरकत शेखला आपण बघतोय. बरकत शेख असेल साताऱ्यामधून बिलॉंग करणारा हा जो गुणवान फलंदाज मैदानाच्या आतमध्ये समोर एक लोकल बायसवी तयार आहे. त्याच्यानंतर थोडंसं बाहेरचा बॉल एकटा रन्स आणि जे स्कोरबोर्ड आहे डबल डिजिट मध्ये एंटर होतं 10 रन्स लॉस ऑफ स्कोर. शेवटचा एक चेंडू मात्र तिथे शिल्लक असतील. 28 धावांची आवश्यकता आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. हे जे फायटर्स कुवेत हा संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय. पुन्हा एकदा प्रहार केलाय. चेंडू चाललाय डिक्लेअर झोनच्या दिशेने. या बॉलवरती 2 रन्स मिळतील. आणि षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त. लॉस ऑफ 4 विकेट्स. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय 12 रन्स. 12 रन्स झालेले आहेत. येणाऱ्या 18 बॉलमध्ये 26 धावांची ओव्हर ओव्हर झालेली आहे. 18 बॉलमध्ये 26 रन्स पाहिजेत. 18 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता. योगेश पवारला आक्रमण करावंच लागेल. इथे लगबग लगबग जर तुम्ही पाहायला गेलं तर 9ची सरासरी तुम्हाला मेंटेन प्रति ओव्हर ठेवावीच लागणार आहे. 18 बॉलमध्ये 26 करायचे आहेत. गोलंदाजी मार्कवरती दानिश आहे. ज्यावेळेला आपण बघितलं की अझरची जी कप्तानी पारी होती, प्रभावित करायला होती. छोटीशी होती परंतु प्रभावित केलेली ती पारी. 18 बॉलमध्ये 26 रन्स पाहिजेत. रसिक प्रेक्षक आपण बघतोय की या मॅचचा आनंद घेत आहेत. एका बाजूला आपण बघतोय तर चांगले प्लेयर्स, दुसऱ्या बाजूला अडकळ सारख्या गावातून बिलॉंग करणारे हे अगदी चांगले प्लेयर्स दिसतात. दानिश गोलंदाजी मार्कवरती आहे. चांगला चेंडू टाकलाय. जडमध्ये होता. लोंग द कार्पेट ऑनला ड्राईव्ह केलाय. 1 रन्स मात्र तिथे बघायला मिळेल. बघता बघता या ठिकाणी आपण बघतोय 2 रन्स देखील सपकन कंप्लीट केले जात आहेत. योगेश पवार पुन्हा स्ट्राईक मार्कवरती आलाय. संघाचं स्कोर बोर्ड जाऊन पोहोचले 14 या आकड्यावरती. 14 रन्स झालेले आहेत. सनीबाई, क्रिकेटच्या मैदानामध्ये कोण महान खेळाडू नाही आणि कोण लहान खेळाडू नाही. क्रिकेटचा शेवटचा सामना तिसऱ्या दिवसाचा गेम, तर पब्लिक कोणी आपल्या जागेवरून हलत नाही. काय बोलणं याच्याबद्दल? सर मी नक्कीच सांगेन. हे क्रिकेटचे दर्दी प्रेमी आहेत म्हणून इथं खूप सारी गर्दी आहे. यावेळेला मोठा प्रहार केलाय. चेंडू लॉंग लगच्या परिसरामध्ये खेळला गेला. डीपला क्षेत्ररक्षक असू शकेल. हो, चांगलं क्षेत्ररक्षण आहे. या खेळाडूसाठी एकदा जोरदार ट्राय होऊ द्यात. काय क्षेत्ररक्षण केलं जात आहे. खरंच काबिल आहे तारीफ. यावेळेला त्यांनी कॅच पकडली होती. जमालची त्यांनी कॅच पकडली. त्याच्यानंतरला आपण बघतो या बॉलवरती देखील सुंदर क्षेत्ररक्षण दिसतंय. आणि स्कोर बोर्ड जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती. 16 बॉलमध्ये 22 रन्स पाहिजेत. आता तुम्ही काय सांगाल सामना कोणता संघ जिंकेल? संघ जिंकन जो चांगली मेहनत करेल तो जिंकणार आहे. पण आळाई संघ एक छोट्याशा गावामधला संघ असून एवढी चांगली मोठ्या खेळाडूंना टफ फाईट दिले. खूपच त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे. हा सॉरी, ह्याच्यानंतर होणार हा सामना जिंकेल त्या संघातून आणि गरीबनवाज ह्याच्यामध्ये लढत आहे.
त्याचबरोबर जाऊया पुढच्या बॉलकडे. चांगला फ्लिक केलाय. हे चांगलं सेन्सिबल क्रिकेट आहे. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. योगेश पवारच्या माध्यमातून इथे स्वतःला अगदी कंट्रोलमध्ये ठेवलं जातंय. हे चांगलं क्रिकेट, पॉझिटिव्ह अप्रोच, सकारात्मक दृष्टिकोनानुसार खेळलं गेलेलं क्रिकेट आहे. एका बाजूला बरकत आहे, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय तर योगेश पवार आहे. सनीबाई, आमचे जे कर्णधार गरीब नवाज बुरुंडीचे मकबूल बुरुणकर जुने खेळाडू आहेत, कर्णधार होते का एक चेंडू चांगल्या खेळाडूला पण बाद करू शकतोय. त्यांचा जो अनुभव आहे तो मला खूप आठवण आला. नक्कीच भाई जर खरं अर्थानं सांगायला गेलं तर आपले नईम भाई देखील ज्यावेळेला क्रिकेट खेळायचे, अगदी त्यांचा तो अनुभव, तो एक्सपिरियन्स आपण पहिल्या दिवसामध्ये पाहिला. चांगले त्यांनी क्रिकेट खेळलं आणि ते सातत्यानं मुलांना सांगत देखील असतात नईम भाई, की तुम्हाला कसं क्रिकेट खेळलं पाहिजे. म्हणजे क्रिकेट खेळत असताना फक्त बॅटिंग केली म्हणजे क्रिकेट नाही किंवा बॉलिंग केली म्हणजे क्रिकेट नाही. क्रिकेट तुम्हाला समजून घेता आलं पाहिजे. ओ यावेळेला बरकतची हरकत, चेंडू सरळ चाललाय सीमारेषेच्या बाहेरच्या षटकार. मस्तच फटकेबाजी झाली आहे, शानदार फटकेबाजी. इथे गोलंदाज दानेश वरती अक्षरशः तुटून पडलाय. त्या चेंडूला जणू काही कुऱ्हाडीचा घाव घातलाय. चेंडूला अक्षरशः फोडून काढलंय. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 25 या आकड्यावरती 25 रन झालेले आहेत. जिंकण्यासाठी 13 बॉल आहेत आणि 13 बॉलमध्ये 13 रन्स. अब 13 क्या होगा? हा प्रश्न मात्र आता बॉलरच्या मनामध्ये येईल. पुन्हा मात्र दुहेरी धावांचा फटका खेळला जाईल. षटक क्रमांक इथे 3 सेकंड संपलाय. संघ तो स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 27. लॉस ऑफ 4 विकेट. जिंकण्यासाठी 12 बॉल आहेत आणि 11 रनची गरज आहे. 12 मध्ये 11 आहे. सामना होता कुठे? एकंदरीत आपण बघतो 18 मध्ये 26चा. आता या मॅचेसचं संपूर्ण रूप बदलून टाकलंय बरकत आणि त्याचा साथीदार योगेश पवार यानं. 12 मध्ये 11 रन्स पाहिजेत. मकसूद बुरणकर, गरीब नवाज एचे कर्णधार इकडे या प्लीज. बॉलिंग मार्कवरती 21 गोलंदाजी ट्रॅकवरती असतील. मोठा फटका काहीच आहे. क्षेत्ररक्षक असतील परंतु खूप लांब आहे चेंडूपासून. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा हा खेळाडू बघायला मिळतोय. 2 रन्स याही बॉलवरती मिळत आहेत. भन्नाट वेगानं रन्स कंप्लीट होत आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. स्कोरबोर्ड 29 या आकड्यावरती 11 बॉलमध्ये आता 9 रन्स पाहिजेत. कदाचित या ओव्हरमध्ये मॅच फिनिश होऊ शकते का? येणारी वेळ तुम्हाला सांगून जाईल. खरंच त्या समीचं कौतुक करायला पाहिजे. ज्या प्रकारे त्याची जी बॉलिंग केली ना, चांगल्या चांगल्या फलंदाजांना त्यांनी अक्षरशः मोठ्या शीत केलं होतं. हार केलाय, शॉर्ट बॉल आहे, क्षेत्ररक्षक आहेत. त्याच दिशेने चेंडूला खेळलं गेलंय. 1 रन्स याही बॉलवरती मात्र मिळतोय. 10 बॉलमध्ये 8 रन्स पाहिजेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. 10 बॉल आहेत. त्या 10 बॉलमध्ये 8 रन्स बरकत आता तिथे आपल्याला बघायला मिळणार आहे. डावखुऱ्या शैलीच्या बॅटर्ससाठी राईट हँडेड बॉलर राउंड द विकेट गोलंदाजी करेल. राउंड द विकेट पुढचा बॉल टाकण्यासाठी आता गोलंदाज तयार आहे. हो यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, कॅच पकडली जाईल. दानिशनं सुपर कॅच पकडली आहे. विकेटचं झालंय पतन. बरकत आहे सरळ मैदानाच्या बाहेर चाललाय. बॅटर बॅटरने शाहिदला आपण बघतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. शाहिद मैदानाच्या आतमध्ये असेल. आता नंबर 7 वरती आता शाहिदला पाठवलं गेलंय. नंबर 7 वरती शाहिद असेल. बॅटिंग मार्कवरती 9 बॉल असते आणि 9 बॉलमध्ये 8 रन्स पाहिजेत. शाहिद आक्रमण करणार का? हा सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत कदाचित जाऊ शकेल का? त्याप्रमाणे आपण विकेट बघितली बरकतला या ओव्हरमध्ये सरळ मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला गोलंदाज केसनं. मोठ्या दिशेने खेळलं जाते. धावचीची संधी, थोडासा लेझीपणा पाहायला मिळतोय बॉलरच्या माध्यमातून. बॉलवरती तर पटकन गेला परंतु ज्यावेळेला तो थ्रो करेल थोडासा वेळ घेतला आणि त्याच्यानंतर किपरच्या हातामध्ये त्याने थ्रो केला.
8 बॉलमध्ये 7 रन्स पाहिजेत. कदाचित एक मोठा प्रहार येऊ शकतो का येणाऱ्या पुढच्या बॉलवरती? कारण या इनिंगमध्ये तेवढे आपण मोठे फटके पाहिले नाहीयेत. एखाद दुसरा मोठा फटका बघितला. मोठ्या फटक्याची चर्चा आणि इथे चेंडू हवेमध्ये कॅच पकडली जाते का? हो, यावेळेला नशिबाची साथ मिळाली आहे. आणि इथे 2 रन्स कंप्लीट होत आहेत. कॅच छुटा तो भाई लोग मॅच छुटा. जिंकण्यासाठी 5 रन्स पाहिजेत. 7 बॉल 5 रन्स. शेवटचा बॉल या ओव्हरमधील शिल्लक आहे. शेवटचा एक आपण म्हणतोय तर एक चेंडू शिल्लक असेल. प्रहार 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 इथे सामना संपलाय. सामना जिंकलेला आहे. जे फायटर्स कुवेत या टीमनं सामना जिंकलाय. अभिनंदन करूयात. अडखल बॉईज तुमचं देखील मनापासून आभार. ज्याप्रमाणे आपण क्रिकेट खेळलात अदरचं खऱ्या अर्थानं कौतुक. आपल्या टीमला इथे ते घेऊन आले. चांगली लढत दिली. चांगली टक्कर एका मोठ्या टीमला दिली. तो हडलक बॉईज अभिनंदन करूयात. दोन्ही संघांचं मनापासून कौतुक आणि आभार.